नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल षण्मुखानंद हॉलमध्ये एका भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। युवक अध्यक्ष म्हणून या जिल्ह्याची काय तयारी, आपण काय सांगाल? आजच साहेबांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली। आमच्या बैठकीमध्ये अजितभाई आणि जिल्हाध्यक्ष म्हणून आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्यावर काही जबाबदारी पक्षाने टाकलेली आहे। त्याचं पूर्ण पालन करून आम्ही जिल्ह्यातून जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 1000 लोकांची संख्या आम्ही घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी ठाम मांडलेला आहे आणि आम्ही नक्की ते घेऊन जाणार हे या ठिकाणी आम्ही जाहीर केलं। जिल्हाध्यक्ष म्हणून साहेब आपली काय तयारी आहे? या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये कटआउट लावलेले आहेत। तालुक्यामध्ये वार्डामध्ये कटआउट लावलेले निळे वातावरण तयार केलेलं आहे आणि खास करून जिल्ह्याच्या वतीने, युवकांच्या वतीने म्हणून तालुक्या सर्वांच्या वतीने आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही जवळजवळ 15 ते 20 बस या ठिकाणी आपण उद्या आम्ही नेणं आमचं नियोजन आहे। आमची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे की जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी बैठक घेऊन आपण जास्तीत जास्त लोक या ठिकाणी, जसं विनोद बोलल्याप्रमाणे की आम्ही जवळजवळ 1000-1200 लोक या आमच्या जिल्ह्यातून कसे जातील आणि आमचं एकच ठाण आहे की आठवले साहेबांना जे तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळालेलं आहे त्या आमचे जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातून लोक जाऊन त्याप्रमाणे त्या आनंद उत्सवामध्ये आमचे सर्व सामील होतील। तसेच आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुंबईचे कार्याध्यक्ष आणि पॅन्थर बाळासाहेब गरुड यांना उपनगर जिल्हा समितीवरती त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने, युवकांच्या वतीने, तालुक्याच्या वतीने बाळासाहेबांचा या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे आणि ते चांगल्या प्रकारे या जिल्ह्याला न्याय देतील अशी मी ठिकाणी आशा वाटते। बाळासाहेब, दोन गोष्टी आहेत। एक, माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचा परवा सत्कार समारंभ, त्या संदर्भात आज या ठिकाणी नियोजनाची बैठक झाली आणि दुसरी गोष्ट, आपला नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे। या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहताय? मेन मुद्दा आमचा आजच्या ह्या बैठकीमध्ये, ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या बैठकीमध्ये आमचा मेन मुद्दा होता आठवले साहेबांचा सत्कार 3 तारखेला। कारण का आमच्या पक्षाचं कोणी खासदार नाही, आमदार नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवले साहेबांचा विश्वास दाखवला किंवा आठवले साहेबांचे जे कष्ट आहे, जी मेहनत आहे, आणि त्यामुळं त्यांनी तिसऱ्यांदा आठवले साहेबांना मंत्रिमंडळात समावेश करून घेतलेला आहे। आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेशच्या वतीनं आम्ही 2-3 वेळेस आठवले साहेबांची टाईम घेऊन, तारीख घेऊन सत्कार करण्याचं नियोजन आम्ही केलेलं होतं। परंतु आठवले साहेबांच्या 6-6 महिने तारीख बुक असतात, त्यांना वेळ नसतो। प्रत्येका वेळेस खाली काही ना काही कारण मिळालं आम्हाला आणि आठवले साहेब येऊ शकत नाही, पुन्हा आमचे सर्व सत्काराचे कार्यक्रम पुढे ढकलले। परंतु आज उद्याचा जो सत्कार आहे 3 तारखेचा, तो सत्कार निश्चित होणार आहे। मुंबई शहरामध्ये जय्यत तयारी केलेली आहे, म्हणजे बॅनर, कटआउट, कार्यकर्त्यांच्या गाड्या घोड्या, या सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहात आहे। उत्साहाप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केलेली आहे आणि मी आपल्या महाराष्ट्र संध्या चॅनेलच्या माध्यमातून मी संपूर्ण रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेशचे कार्यकर्ते, खास करून ईशान्य मुंबईचे माझ्या राईट आणि लेफ्टला दोघे असलेले जिल्हा अध्यक्ष, ह्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। जास्तीत जास्त लोक आम्ही त्या कार्यक्रमाला घेऊन जाऊ आणि आठवले साहेबांचा सत्कार वाजत गाजत जोरदारपणे जल्लोषात करू असा आम्ही निश्चय केलेला आहे आणि आज त्या बैठकीमध्ये आम्ही ते ठरवलेलं आहे। काही कमी पडून देणार नाही, सर्व कार्यकर्ते येणार आहे। राहिला माझ्या सत्काराचा प्रश्न, तर माझा सत्कार काही एवढं महत्त्वाचा नाही, पण आमच्या मुलुंडकरांनी, खास करून जिल्हा अध्यक्ष अजित भाऊ रंधवे, विनोद भाऊ जाधव, त्यांनी ह्या निमित्ताने या मिटिंगचं निमित्त साधून जो माझा सत्कार केला आणि आठवले साहेबांनी जी कमिटी मला दिली, त्या कमिटी दिल्याबद्दल मी खरोखर आठवले साहेबांचा अत्यंत ऋणी आहे। बऱ्याच वर्षांनी का ती कमिटी मला ज्यासारख्या एकट्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला मिळाली। त्या दिवशी मी आठवले साहेबांचं स्वागत करायला गेलो होतो। आठवले साहेब मला बोलले, अरे हे तर काहीच नाही, तुला बरंच काय द्यायचं आहे, फार उशीर झाला द्यायला। त्यांचं हे वाक्य बघून माझं मन भरून आलं। जे
कंठ असं रडण्यासारखे आले. तर पुढं काही देऊ ना देऊ, परंतु ते एवढे तर बोलले तर काहीच नाही, तुला बरंच काही द्यायचं आहे आणि उशीर झाला तुला द्यायला. आणि मी कधीही आठवले साहेबांकडे 40 वर्ष काम करत असताना कधीही साहेबांना बोललो नाही का मला हे द्या का ते द्या. फक्त निवडणुकीच्या टायमाला मी कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी मागतोय, तिकीट सोडून घ्या म्हणतो आणि ते साहेब माझं ऐकून घेतात, चांगले चांगले तिकीट सोडून घेतात. आठवले साहेबांनी मला सर्वच काही दिलं असेल तर मला 28 वर्षे ह्या ईशान्य मुंबई जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं, जिल्हाध्यक्षपद. आणि ज्यावेळेस आठवले साहेबांचा आदेश आला त्यावेळेस आठवले साहेबांच्या आदेशानुसार राजीनामा द्या आणि फटाफट सर्व मुंबईचे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिले. मी देखील आठवले साहेबांच्या पक्षाचा आदेशाचं पालन करतो. त्याबद्दल मी आठवले साहेबांचे अत्यंत ऋणी आभारी आहे. आणि उद्याचा आमचा 3 तारखेचा आठवले साहेबांचा कार्यक्रम जल्लोषात साजरा करू असं मी आवाहन करतो सर्व कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून. एक ही निशान गन्ना किसान, गन्ना किसान. अरे आरपीआई का एक ही निशान, गन्ना किसान, गन्ना किसान. अरे आरपीआई का एक ही निशान, गन्ना किसान, गन्ना किसान. आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अरे हैं. आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अरे हैं. आरपीआई की एक ही निशान, गन्ना किसान, गन्ना अरे किसान. आरपीआई की एक ही निशान, गन्ना किसान, गन्ना किसान. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का ये आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आठवले साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय भीम. आठवले साहेबांचा सत्कार असल्यामुळे आपण अनेक वेळा बैठका घेतलेल्या आहेत, तालुकावाईज बैठका घेतलेल्या आहेत, जिल्हावाईज बैठका घेतल्या. आपला तारीख 2 वेळा पोस्टपोन झाल्यामुळे आपल्याला सगळं माहीत आहे. 3 तारखेला आठवले साहेबांच्या सत्काराला आपण प्रचंड ताकदीने उपस्थित राहायचं आहे असं मी आपल्याला आवाहन करतो. खरं म्हणजे सत्कार हा एक नावापुरतं असतं, आपण त्याचं निमित्त असं सत्काराचं. पण हा मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लगेच काही दिवसातच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी सुद्धा आचारसंहिता लागू शकते. त्यामुळं आचारसंहितेच्या पूर्वी हा मेळावा असल्यामुळं निश्चितपणे सत्कार आठवले साहेबांचा असला तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन आहे. या शक्तीचं प्रदर्शन आपण ताकदीने षण्मुखांत हा या ठिकाणी करायचा आहे. युवकांच्या वतीने आपल्याला बस, तालुक्याच्या वतीने बस सर्व दिल्या जाणार आहेत पक्षाच्या वतीने. परंतु त्या बस भरण्याची जबाबदारी आपण वार्ड अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष सर्वांची, तुमची आमची महिला आघाडी असेल, सर्व असतील, तुमच्या आमच्या सर्वांना बस आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला नुसतं आठवले साहेबांचा सत्कार आहे, सत्कार तर केलाच पाहिजे, परंतु त्याप्रमाणे आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं आहे. जे आठवले साहेब केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मंत्रीपद ज्यांनी भूषवलं त्यांचा 3 तारखेला मोठा सत्कार होत आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे बाळासाहेब गरुड ज्यांना जिल्ह्याचे नियुक्ती सदस्य अशी समिती मिळाली आहे, त्यांचा आज सत्कार होणार आहे. सर्वात पहिलं तर आपल्याला साहेबांचा सत्कार घेत असताना प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे की आपल्याला तिथं शक्ती प्रदर्शन दाखवायचं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ईशान्य मुंबईच्या वतीनं भारत सरकारचे मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 3ऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्काराच्या तयारीसाठी मिटिंग आहे. त्याचमध्ये त्यानंतर बाळासाहेब गरुड यांची नियोजन कमिटीमध्ये निवड झाल्याबद्दल ह्याच मीटिंगमध्ये त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून असलेले महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय गौतम भाऊ सोनवणे, सत्कार मूर्ती बाळासाहेब गरुड, रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र ऑल इंडियाच्या नेत्या शिलाताई गांगुर्डे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते माझे सहकारी सिद्धेश साळवेजी, दुसरे सहकारी दादासाहेब घेंडे, त्याचबरोबर या जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांना त्यांनी मिटिंग आयोजित केली ते अजित भाऊ निवे, माझे सहकारी दुसरे अनिलजी गांगुर्डे,
युवकांचे नेते आणि जे आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करतायत ते विनोदजी जाधव, वंजारे साहेब मुंबई प्रदेशचे आणि आमचे मनोजी राष्ट्रीय अध्यक्ष योगेश शिलवण, त्याचबरोबर राजू साळवेजी, अजित बनसोडेजी, चांगलं बोलतो मी, अजित बनसोडे, त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी आपल्या ईशान्य मुंबईचे चंद्रकांत नायनवडे आणि म्हणूनचे जनरल सेक्रेटरी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व राजू साळवेजी, त्याचबरोबर पत्रकार आमचे तानाजी कांबळे, पवन बोर्डे, जुने जाणते नेते नावाचे फुलपगार, प्रदीप गांगुर्डे आणि प्रकाश बर्वे, मग त्याचबरोबर आपले सुरेश कांबळेजी, जयशंकरजी, ईशान्य मुंबईचे सुरेश फालेजी, सचिन वाघमारे, बाळू भोसले आणि आमचे डॅशिंग नेतृत्व दुसरं मिलिंद ओवळजी, त्याचबरोबर अजूकडे गांगोडे जे आहे, संतोष आहे, वाघमारे आहेत, गौतम बद्रिके, राजू साळवे, राजू वाघमारे, विनोद साळवे, शरद आठवले, संतोष आणि त्याचा भाऊ पण आहे आणि गौरव धिवळ आहे, आमच्या महिलाकडच्या ओळख आहेत, रंजना आहे, संतराम घेणे आहे, सगळे मंडळी आहे. खरं वास्तविक सोनवणे साहेब, उद्या माझ्या जिल्ह्यामध्ये ना भूतो ना भविष्याचा आठवले साहेबांचा सत्कार. मी तिथे पाहिजे होतो सत्कारात, मी उद्या गाड्या घोड्या आणणारच आहे, पण बाळासाहेबांचा सत्कार आहे हे माझं कर्तव्य म्हणून तिने सांगतो. जर नुसतं थांबलो तर चर्चेला ऊत आला असता, ऊत माझ्या नगरच्या भाषेत तुफान ऊत आला असता. तर म्हणून हे माझं घर आहे, म्हणून त्या नगरीमध्ये बाळासाहेबांचं म्हणून मी आलेली गाडी परत पाठवली का नवी महानगरीनं स्लीपर कोच येईल, मला सकाळी नाशिकला गाडी आला, मी तरी गेलो. खरं वास्तविक माननीय नामदार रामजी आठवले साहेब हे केंद्रात मंत्री झाल्यानंतर ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांचा न भूतो न वर्षाचा सत्कार होत आहे. या साक्षीला गौतम भाऊ सोनवणे हे कशाचं प्रतीक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर केंद्रामध्ये जाण्याचा जो मान मिळाला, बहुमान मिळाला, तो फक्त रामदाजी आठवले साहेबांनाच मिळाला, बाबासाहेबांना. आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचं टाळ्याच्या गजरात त्या ठिकाणी स्वागत करायचं. त्यांचा प्रवेश पक्ष झालेला आहे. थोड्या दिवसामध्ये आपल्याला पदं देखील आपल्याला जिल्ह्याच्या वतीने पदं देण्यात येतील. आपलं पुन्हा एकदा पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. उद्या जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी बसमध्ये राजेशभाई सरकार बस करतील, त्यामध्ये आपल्या सर्वांना आपण सर्वांनी टाळ्या गजरात त्या स्वागत करायचं. तसेच मुलुंड तालुक्याच्या वतीने देखील योगेश भाऊजी शिलवण, जिल्ह्याचे सुरेश पाले, सर्व पवन कुमार, बरं या महिला या सर्व या वरती कार्यक्रम संपन्न आहे. त्याला भाषण व्हायचे होते, बोलून परत करू ना. मांडूर कांदू चौधरी, शांतीलाल बोरुडे, पवन कुमार हे सर्व महिलांच्या वतीने देखील या ठिकाणी बाळासाहेबांचा सत्कार होत आहे. जिल्ह्याचे विनोद साळवे, फाले, पवन कुमार, शांतीलाल सर्व वार्डाध्यक्ष म्हणून तालुक्यात सर्वांच्या वतीने बोला, साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माझ्या भाषाचा
भासातून अनिल कदम आणि सचिन वाघमारे यांचा नामोल्लेख राहिला त्याबद्दल दिलगिरी करतो. अनिल कदम आणि सचिन वाघमारे. मुलुंड तालुक्याच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी बाळासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करते. आपण जायचं ना कोणी बाळासाहेबांचा ठीक आहे या अर्धे इकडे. मुलुंड तालुक्याच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वागत. या ठिकाणी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आमच्या यांचं देखील त्या चिंतन शिबिरेमध्ये सहभाग असेल आणि त्या देखील असतील. नाही आपल्या सर्वांच्याच. हॅलो हे दाबर मानतील आणि शेवटी सोनवणे साहेब आपलं मार्गदर्शन करतील. कृपया सर्वांनी जरा शांत राहा. हॅलो सत्कार यानंतर ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी नंतर करायचा आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे सरचिटणीस सदस्य म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा त्यांचं टाळ्याच्या गजरात त्या ठिकाणी स्वागत करायचं. त्यांचा प्रवेश पक्ष झालेला आहे. थोड्या दिवसामध्ये आपल्याला पदं देखील आपल्याला जिल्ह्याच्या वतीने पदं देण्यात येतील. आपलं पुन्हा एकदा पक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. उद्या जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी बसमध्ये राजेशभाई सरकार बस करतील त्यामध्ये आपल्या सर्वांना आपण सर्वांनी टाळल्या त्या स्वागत करायचं. तसेच मुलुंड तालुक्याच्या वतीने देखील योगेश भाऊजी शिलवण जिल्ह्याचे सुरेश पाले सर्व पवन कुमार बरं या महिला या सर्व या वरती कार्यक्रम संपला त्याला भाषण व्हायचे होते. बोलून नंतर परत जोरू ना. मांडूर गांधी चौधरी शांतीलाल बोरुडे पवन कुमार सर्व महिलांच्या वतीने देखील या ठिकाणी बाळासाहेबांचा सत्कार होत आहे. जिल्ह्याचे विनोद साळवे फाले पवन कुमार शांतीलाल सर्व वार्डाध्यक्ष मुलुंड तालुक्यात सर्वांच्या वतीने बोला साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. माझ्या भासातून अनिल कदम आणि सचिन वाघमारे यांचा नामोल्लेख राहिला त्याबद्दल दिलगिरी करतो. अनिल कदम आणि सचिन वाघमारे. मुलुंड तालुक्याच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी बाळासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करते. आपण जायचं ना कोणी बाळासाहेबांचा ठीक आहे या अर्धे इकडे. मुलुंड तालुक्याच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वागत.
या ठिकाणी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आमच्या यांचं देखील त्या चिंतन शिबिरेमध्ये सहभाग असेल, आमच्या देखील असतील. नाही, आपल्या सर्वांच्याच. हॅलो, हे आभार मानतील आणि शेवटी सोरेन साहेब आपलं मार्गदर्शन करतील. कृपया सर्वांनी जरा शांत राहा. हॅलो, सत्कार यानंतर ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी नंतर करायचा आहे. या ठिकाणी महाराष्ट्राचे सरचिटणीस सदस्य म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.